तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुद्रा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। तर आज आपण आलो होतो कोकणातील जे सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे त्या पर्यटन स्थळापैकी एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्र असलेले मार्लेश्वर या ठिकाणी। तर जे मार्लेश्वर तीर्थक्षेत्र आहे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर हा तालुका आहे। त्या संगमेश्वर तालुक्यामधूनच पुढे मार्लेश्वरला जाण्यासाठी रस्ता आहे। म्हणजे पहिला संगमेश्वर लागतो, त्याच्यानंतर देवरुख आणि देवरुखपासून 18 किलोमीटरच्या अंतरावरती मार्लेश्वर हे गाव आहे। तर या तीर्थक्षेत्राला मार्लेश्वरच का नाव आहे तर याचं असं आहे की इथे जवळच मारळ म्हणून गाव आहे आणि मारळ गावचे देव म्हणून याला मार्लेश्वर असे नाव देण्यात आले आहे। तर इथे तुम्हाला एंट्री द्यायला लागते, एंट्रीचे चार्जेस आहेत। तर अगदी 25-30 रुपयेच घेतात ते, शुल्लक फी आहे। तर इथे पार्किंगसाठी मुबलक अशी जागा आहे, म्हणजे पार्किंगचं इकडे टेन्शनच नाही। फक्त इकडे मेन प्रॉब्लेम काय की इथे तुम्हाला नेटवर्क नाही आहे। इकडे कधी आलात ना तुम्हाला मोबाईलच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ शकतो। तर त्यामुळे जर तुम्ही कॅश जर बाळगला स्वतःशी तर बरं होईल, कारण इथे पूजेचं साहित्य आहे, परत प्रसाद जे आहे ते सर्व कॅश देऊन खरेदी केले जातात। कारण UPIसाठी लागणारं जे नेटवर्क आहे तर ते नेटवर्क इथे अवेलेबल नसल्यामुळे तुम्हाला सर्व जे ट्रान्झॅक्शन आहे ते कॅशमध्ये करावे लागते। तर आम्ही पावसाळ्यामध्ये इकडे आलो होतो। तर पावसाळ्यामध्ये आजूबाजूला पूर्ण जे डोंगर आहेत त्या डोंगरावरती हिरवी अशी चादर पसरली होती, कारण पूर्ण जी झाडं आहेत ना ती झाडं पूर्ण हिरवीगार झाली होती। तर इकडे जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये जर आलात तर तुम्हाला हिरव्या निसर्गाचा आनंद घेता येईल। पण जर पावसाळ्यात जर तुम्ही इथे आलात तर जो मार्लेश्वरचे जे मंदिर आहे त्याच्या बाजूला एकदम सुंदर असा धबधबा आहे। तर त्या धबधब्याचा आनंद तुम्हाला पावसाळ्यात घेता येणार नाही, कारण पाण्याचा जो प्रवाह आहे तो एकदम जोरदार असतो त्या धबधब्याच्या इथे। तर एक सेफ्टी म्हणून तिथे धबधब्याच्या इथे पर्यटकांना जाऊ दिलं जात नाही। मार्लेश्वर तीर्थक्षेत्राबद्दल जी काही माहिती मिळाली ती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करेल। तर हे जे मार्लेश्वर मंदिर आहे ते शैवपंथीयांचे प्रसिद्ध पूजास्थान आहे आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले हे एक मंदिर आहे। अक्षरशः म्हणजे वरती गेलं ना तुम्ही मंदिराच्या इथं की एकदम जणू काही स्वर्ग असल्यासारखं भासतं, कारण पावसाळ्यामध्ये पूर्ण हिरवं झालेलं डोंगर आणि प्लस जे धुकं वगैरे असतं त्यामुळे पूर्ण ढगांचं जी फिलिंग आहे ती फिलिंग तिकडे वरती टॉपला गेल्यानंतर येते। तर उंच पर्वत आणि विलोभनीय हिरवेगार जंगल शांततेचा विलक्षण अनुभव देतात, कारण उंचावरती हे क्षेत्र असल्यामुळे इथे पूर्ण जो गारवा जो आहे ना तो गारवा वरती गेल्यानंतर जाणवतो। हे जे तीर्थक्षेत्र आहे ते स्वयंभू असून एक निसर्गनिर्मित गुहा आहे, गर्भगुहा, आणि त्या गुहेमध्ये हे शिवलिंग जे आहे ते निसर्गनिर्मित झालेलं आहे, म्हणून या तीर्थक्षेत्राला स्वयंभू असे म्हटले जाते। तर इथे जर गेलात ना तर मला वाटतं महाराष्ट्रातलं हे एकमेव ठिकाण असेल की जिथे मंदिराच्या आतमध्ये लाईट नाही आहे, फक्त तेलाच्या ज्या समई आहेत त्या समई आहेत आतमध्ये, आणि बाकी ज्या आपल्या विद्युत लाईन आहे ती लाईन इकडे मंदिरामध्ये नाही आहे। तर या तीर्थक्षेत्राची वैशिष्ट्य असे आहेत की इथे जे आहे ते उत्तुंग पर्वत आणि हिरवेगार नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते। तसेच जी गुहा ज्याला गर्भगृह म्हणतात ती गर्भगृह जे आहे ते थंड आणि गडद अंधाऱ्या गुहेत आहे। आत कृत्रिम दिवा लावण्याची परवानगी नाही। गुहेच्या भिंतीमध्ये असलेले अनेक खड्डे आणि भेगा हे बिनविषारी बोवा सापांचे घर होते। तर इकडे आतमध्ये मंदिरामध्ये गेलात ना तर तुम्हाला छोटे छोटे असे बिळे दिसतील, जे मंदिराच्या आतमध्ये गुहा आहे त्या गुहेमध्ये खपऱ्या ज्या आहेत त्या खपऱ्यामध्ये तुम्हाला असे बिळे दिसतील, जिथे जे आहेत ते बिनविषारी जे साप आहेत ते साप तिथे आढळतात। भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी किंवा जे पर्यटक आहेत त्या पर्यटकांसाठी हे एक आकर्षण होते। कालांतराने भाविकांच्या वाढत्या संख्येने या बुवाने आपले घर सोडले होते। म्हणजे आता जर गेलं ना आता तुम्हाला तिथे साप आढळणार नाही। तर पूर्वी इकडे रेअरली पर्यटक यायचे, तर पर्यटक कमी असल्यामुळे इथे सापांचं प्रमाण होतं। आता पर्यटक आल्यामुळे सापांचं प्रमाण इकडे कमी झालं आहे। तर इथे जर आलं ना तुम्हाला या एंट्रन्सच्या बाहेर इकडे चप्पल काढण्याची सुविधा आहे, पण तुम्ही जर खालती मंदिराच्या पायथ्याशी जर चप्पल काढली तर तुम्हाला जवळजवळ
500 ते 600 पायऱ्या ज्या आहेत त्या वरती बिना चप्पलचं चढावे लागेल. तर त्यापेक्षा मंदिराच्या ट्रस्टीने बाहेर चप्पलची सुविधा केलेली आहे. तर तुम्ही जर येणार असाल तर खाली चप्पल न काढता इकडे मंदिराच्या एंट्रन्सच्या बाजूलाच चप्पल काढू शकता. तर हे जे निसर्गरम्य हा नयनरम्य जो नजारा आहे तर हे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले मार्लेश्वर. मंदिराच्या आतमध्ये फोटो काढण्यास किंवा कॅमेरा नेण्यास मनाई आहे. तर त्याच्यामुळे आम्ही जे पण शूट केलं आहे ते मंदिराच्या बाहेरच्या आवारातलं शूट केलेलं आहे. तर आतमध्ये जर गेलं तर तुम्हाला कॅमेरा वगैरे ओपन करू दिला जात नाही. तर पाहू शकता हा पावसाळा म्हणजे गणपतीचे सीझनच्या ड्युरिंगमधला हा जो नजारा आहे तो त्या ड्युरेशनमधला आहे. सप्टेंबरच्या दरम्यानचा हा नजारा आहे. तर मंदिराच्या बरोबर गुहेच्या बाहेर ना इकडे राईट साईडला गणपतीचं मंदिर आहे आणि प्लस इथे कुंड आहे. त्या कुंडामध्ये वर्षाच्या 12 महिने पाणी असतं. तर पाहू शकता की किती उंच अशा पर्वतरांगा इकडे आजूबाजूला आहेत. आणि हा जो समोर पाहता ना हाच तो धबधबा आहे. आणि पावसाळ्यामध्ये इथे प्रवाह जो आहे तो खूप प्रचंड प्रमाणात पाण्याचा प्रवाह असतो. त्यामुळे इकडे ना या बाजूला पर्यटकांना जाण्यासाठी बंदी आहे. पण हा जो धबधबा आहे तो वर्षाच्या 12 महिने असतो. तर त्याच्यामुळे पावसाळा निघून गेला की तुम्ही हिवाळ्यामध्ये वगैरे झाला असाल हिवाळ्या किंवा मेमध्ये तर तुम्हाला इकडे जाऊन तुम्ही धबधब्याचा आनंद घेऊ शकता. तर हा डोंगराळ भाग असल्यामुळे तुम्हाला इकडे माकडांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण इकडे जास्त भेटेल. तर माकडं जे आहेत ती माणसांना काहीच इजा पोचवत नाही. त्यांना तुम्ही जर खायला टाकलं तर ते त्यांचं खाणं खाऊन ते बाजूला राहतात. तर त्यामुळे माकडांमुळे घाबरण्याची काहीच गरज नाही. कारण हे पूर्ण जे आहेत ते हे ज्या माकड आहेत ते सर्व मांसाळलेले माकड आहेत. तर तुम्ही त्यांना कधी आला तिकडे आणि जर ते जवळ येण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमच्याकडे जे पण खाण्याचे पदार्थ असतील तर ते तुम्ही त्यांना घालू शकता. तर हा जो पूर्ण निसर्गाचा जो चमत्कारच म्हणावा लागेल. कारण इथे एवढ्यावरती म्हणजे जवळजवळ 500 ते 600 पायऱ्या आहेत. आणि त्या पायऱ्या चढून वरती आल्यानंतर हा जो निसर्गरम्य नजारा आहे तो नजारा अनुभवता येतो. तर या जर मार्लेश्वर तीर्थक्षेत्राला भेट द्यायची असेल नंतर त्याच्यासाठी जवळचं जे बस स्थानक आहे तर ते आहे संगमेश्वर. म्हणजे मुंबई गोवा हायवेवरून जात असाल तर संगमेश्वरवरून तुम्हाला आतमध्ये यायला लागतं. त्यानंतर संगमेश्वरवरून देवरुख आणि देवरुखपासून जवळजवळ 18 किलोमीटर अंतरावरती हे मार्लेश्वर मंदिर आहे. इथूनच खाली पुढे धबधब्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तो पावसाळ्यात बंद असतो. बाकी सीझनला इकडे चालू असतो. पाण्याचा जर प्रवाह पाहिलं तर पाण्याचा प्रवाह आहे तो पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथून पाणी प्रवाह आहे तो चालू असतो. नक्कीच तुम्ही कधी इकडे रत्नागिरी साईडला आलात तर मार्लेश्वर तीर्थक्षेत्राला भेट द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून आभार. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःच्या इतरांची सुद्धा. धन्यवाद.